शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना महायुती सरकार अनोखी श्रद्धांजली वाहणार आहे। अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेला वेग देण्यात आलाय। 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। 36,585 कोटींचा हा लाभ असेल। राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी 22 जुलै रोजी म्हणजे आज जाहीर होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर याची माहिती दिली। कर्जमाफी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानं यादी प्रसिद्ध केली जाणार असून या योजनेमध्ये 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे। तसंच कर्जमाफीची मर्यादा 50,000वरून 2 लाखांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। खरं शेतकरी बांधवांनो, ही बातमी ऐकून तुम्हाला एकाच वेळी आनंद आणि काळजी दोन्ही वाटणार आहे। कारण आज एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेबांनी योजनेतील दास्य अटी काढलेल्या आहेत, पण दुसरीकडे आज 5 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत आणि या 5 नवीन नियमामुळे तब्बल 91 लाखपेक्षा जास्त शेतकरी अपात्र ठरण्याची शक्यता आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। 91 लाख शेतकरी अपात्र होण्याची शक्यता आहे। ही अधिकृत बातमी आताच सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी बांधव आहेत जे मागच्या कित्येक महिन्यापासून कर्जमाफीची वाट बघत आहेत। कर्जमाफी होणार म्हणून खुश झाले होते, त्यांना सर्वांना धक्का बसलेला आहे। पण या नवीन 5 नियमामुळे त्यांना मोठा धक्का बसणार आहे। आजच मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले आहे की ज्यांच्या घरात 5 ठराविक वस्तू आढळतील त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। पण शेतकरी बांधवांनो, तुम्ही घाबरू नका। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की त्या 5 नवीन नियम कोणते आहेत। योजनेतील मुख्य बदल, सकारात्मक बदल, जुन्या आणि जाचक अटी रद्द। महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना मागील लाभार्थ्यांना 50,000 मर्यादा हटवली। आता पात्र शेतकऱ्यांना थेट 2 लाखपर्यंत लाभ। प्रशासकीय पडताळणी, 5 नवीन कठोर नियम लागू। 11 लाख शेतकऱ्यांच्या पात्रतेवर थेट परिणाम होण्याची शक्यता। बँकामार्फत प्रत्यक्ष घरेलू तपासणी मोहीम सुरू। निकष पूर्ण न केल्यास थेट अपात्र ठरवले जाईल। 2 प्रमुख जाचक अटीमधून शेतकऱ्यांना दिलासा। 2025-26 ची अट रद्द। पूर्वीची 2025 व 26 ची गुंतवणुकीची अट आता शासनाकडून पूर्ण रद्द करण्यात आली आहे। केवळ 50,000 ची मर्यादा रद्द करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2025-26 मध्ये 50,000 मिळणार होते, ही अट आता संपूर्णपणे नष्ट करण्यात आलेली आहे व आता सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळू शकते। लाभार्थी वर्गीकरण, 2 लाख रुपये विरुद्ध 50,000 रुपये प्रोत्साहन। पूर्ण कर्जमाफी 2 लाख पर्यंत कोण पात्र आहे? ज्यांचे कर्ज 30 सप्टेंबर 2024 रोजी पूर्णपणे प्रलंबित असतील, ज्यांनी कर्जाचे नूतनीकरण नवे जुने केले नाही। प्रोत्साहन अनुदान, एकूण 50,000 कोण पात्र आहे? ज्यांनी आपल्या कर्जाची नियमित परतफेड केली आहे, ज्यांनी कर्जाचे नवे जुने केले आहे, ज्यांनी 2 ऑक्टोबर 2024 नंतर नवीन कर्ज घेतले आहे। माफी कर्जाचे स्वरूप, कोणत्या कर्जाला माफी मिळणार? केवळ शेती पीक कर्ज। या योजनेचा मुख्य उद्देश केवळ शेती करण्यासाठी घेतलेल्या पीक कर्जातून शेतकऱ्याला मुक्त करण्यात येत आहे। योजनेसाठी अपात्र, ट्रॅक्टरसाठी घेतलेलं कर्ज, विहीर खोदण्यासाठी घेतलेले कर्ज, शेतातील पाईपलाईन कर्ज, कोणतेही मुद्द कर्ज। महत्त्वाची नोंद, पीक कर्जाव्यतिरिक्त वरीलपैकी कोणत्याही कारणासाठी घेतलेले कर्ज या योजनेअंतर्गत माफ केले जाणार नाही। अपात्रतेचे 5 प्रशासकीय नियम, सरकारी नोकरी, प्रतीक कर, राजकीय पद, बिगर शेती उत्पन्न, क्षेत्र मर्यादा। शासकीय तपासणीनंतर या सर्व 5 नियमांची काटेकोरपणे तपासणी केली जाईल। या 5 पैकी एकही वस्तू घरात असल्यास थेट कर्ज भेटणार नाही। 4 चाकी गाडी, ट्रॅक्टर, महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू व पक्के घर, व्यावसायिक मालमत्ता, या 5 पैकी एक जरी वस्तू तुमच्याकडे आढळली तर कर्जमाफीच्या लाभापासून तुम्ही कायमचे अपात्र ठराल। अपात्रतेचा धोका, 11 लाख शेतकरी यादीबाहेर। अंतिम टप्पा, केवळ सर्व अटी पार करणाऱ्या खरा गरजू शेतकरी कर्जमाफी पात्र ठरेल। महागड्या वस्तू असणाऱ्या आणि श्रीमंत शेतकऱ्यांना वगळून केवळ
शेतकऱ्यापर्यंत निधी पोहोचण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये प्राधान्य जिल्हे कोणकोणते आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. तर छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर हे सर्व जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये निवडलेले आहेत. येत्या 5 दिवसानंतर या प्राधान्य जिल्ह्यामध्ये निधी वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे त्वरित तयार करून कर्जमाफीसाठी आवश्यक 8 कागदपत्राची यादी: 7/12 आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, 2 पासपोर्ट आकाराची फोटो, फार्मर ID, कर्जाचे मूळ कागदपत्र, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर आधारित लिंक असणे. ही सर्व कागदपत्रे अत्यावश्यक व सत्यापित असतील तरच कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण होईल. ही 4 कामे येत्या 3 दिवसात पूर्ण न केल्यास 25 दिवसानंतर होणारी सखोल चौकशी तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. KYC पूर्ण करा, आधार लिंक, मोबाईल नंबर लिंक, फार्मर ID दुरुस्ती. हे सर्व जर कामे तुम्ही नाही केले तर तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. वैधानिक इशारा आणि अधिकृत माहिती स्रोत: योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा कोणताही अंतिम निर्णय घेण्यासाठी कृपया शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तुमच्या नजदीकच्या बँक आधारित संपर्क साधा. CSC केंद्रावर जाऊन माहितीशी शहानिशा करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक व चॅनलला सबस्क्राईब करून जा.